छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन महाराष्ट्र शासन कार्य करत आहे. प्रतापगड हा महाराजांच्या शौर्याचं प्रतीक आहे. किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनासाठी 100 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यापैकी 13 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी शासन कमी पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दुर्ग रायरेश्वर ते प्रतापगड दुर्ग मोहीम सांगता समारंभ पार तालुका महाबळेश्वर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री मकरंद पाटील, महेश लांडगे, नितेश राणे, संभाजी भिडे गुरुजी, उद्योजक भावेश भाटिया, जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, रायरेश्वर इथं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतल्यानं या मंदिराला वेगळं महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शानं पुनीत झालेल्या भूमीत आपण जन्म घेतला हे आपलं भाग्य आहे. त्यांचा दैदिप्यमान वारसा तरुण पिढीला कळावा या दृष्टीनं अशा गडकोट मोहिमा महत्त्वाच्या आहेत असं सांगून त्यांनी या मोहिमेला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी गडकोट किल्ले, जुनी मंदिरं जतन आणि संवर्धन याला केंद्र आणि राज्य शासनानं प्राधान्य असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी रायगडावर सुवर्ण सिंहासन बनवण्याचा संभाजी भिडे गुरुजींचा संकल्प आपण सगळे मिळून साकार करूया असं आवाहनही त्यांनी केलं. यावेळी संभाजी भिडे यांनी रायगडावर सुवर्ण सिंहासन बसवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं.